थँक्यू. ताडेमाडे तीन. औरंगाबाद मध्ये माझं जोरदार स्वागत झालेलं आहे. सृष्टीने मला सृष्टीमधली पानं फुलं जोडून एक बुके तयार केला आणि दिलेला आहे. थँक्यू सृष्टी. आज औरंगाबाद मध्ये आपण आलेलो आहोत कुठे? सारा सिद्धी कॉम्प्लेक्स बीड बायपास येथे. सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे ताडेमाडे तीन. औरंगाबाद मधल्या सारा सिद्धी कॉम्प्लेक्स बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात पोळ काका यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. काका या सोसायटी बद्दल थोडी सांगा माहिती. सारा सिद्धी सोसायटी ही औरंगाबादमध्ये देवळाई रोडवर बीड बायपास येथे आहे. या सोसायटीमध्ये एकूण 71 डुप्लेक्स बेंगलो आणि रो हाऊसेस आहेत आणि इथे आम्ही सर्वजण अतिशय गुण्यागोविंदाने राहतो. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव इथं अतिशय खेळीमेळीनं आणि आनंदाच्या वातावरणात पार पडतात. अच्छा. आणि मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिला वर्ग आणि पुरुष वर्ग एकत्र असतो? हो, मोठ्या संख्येने सगळ्या कार्यक्रमांना सगळे उपस्थित असतात. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात धमाल येते? प्रत्येक कार्यक्रमात धमाल येते. चला तर मग आज धमाल करायला तयार आहे सगळे? सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे ताडेमाडे. सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्या पहिल्या राऊंड साठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे. तुझं नाव? सृष्टी मनीष आंबुलगेकर. सृष्टी, आडनाव काय म्हणलीस? आंबुलगेकर. आंबुलगेकर म्हणजे तुला नाही माहित? नाही. बरं मला सांग ना, तो बुके कसा बनवला होतास तू मला द्यायला? ते आमच्या बागात खूप सारे फुले आहेत त्याच्याने मी बनवलं आहे. हो का? पण तू जे बनवला आहे त्याच्यासाठी तू फुलं तोडलीस ना झाडाची, मग ते झाड रडलं असेल ना? नाही. नाही रडलं? नाही. बर, तू बाग वगैरे केलीस घरात तयार? हो. मग त्याला पाणी वगैरे घालतेस रोज? हो. आणि तू नसताना मग कोण घालतं? माझी आई. बर, आता माझं एक छोटंसं काम करायचं. यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मीट. हा, आणि यातली 3 टोकन काढून द्यायची. एक एक करून द्यायचं पटकन. 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 30. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 5. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 20. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विजय कुलकर्णी. बर, विजय काका तुम्ही मूळचे औरंगाबादचे आहात? मी मूळचा शिर्डीचा. बर, मग औरंगाबाद मध्ये कसे? उद्योगधंदा. बर, नोकरीसाठी आलो इथे. अच्छा. बजाज ऑटो मध्ये नोकरी केली 22 वर्ष. हा. नंतर VRS घेतला. हा. आता आनंदी जीवन जगायचं ठरवलं. आनंदी एकदम. जीवन म्हणजे काय? व्याख्या काय त्याची? म्हणजे जे योग्य वाटतं ते करायचं. हा. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये इंटरेस्ट घेतला. माझी ॲस्ट्रॉलॉजी आहे. बर. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झालेला आहे माझा. आणि माझं कपड्याचं गारमेंट आहे. बर, मला एक सांगा की घरामध्ये कोण कोण असतं? पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील. आणि तुम्ही भविष्य पण बघता? हा, ज्योतिषशास्त्र आहे. बरं, म्हणजे ते कशावरून बघता? फेस रिडिंग वरून, जन्मकुंडली. हो, फेस रिडिंग वरून माझं भविष्य सांगा ना. तुमचं चांगलंच आहे सगळं. सगळं चांगलं आहे. म्हणजे काय लग्न वगैरे कधी होणार? या वर्षी होईल. या वर्षी नको, जरा भविष्य तुमचं चेंज करा, वाटल्यास पोस्टपोन करा. एक 2-3 वर्षाने करायचा विचार आहे. बर, असू द्यात. आता या राऊंड मध्ये तुमचं भविष्य काय आहे ते मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल पण ते सांगू नका, कृतीत आणा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? वेदिका वाघ. वाघ. अरे वा, क्या बात आहे. मला सांगा वहिनी, घरी कोण कोण असतं? आई वडील, पती, मुलं 2. बर, आई वडील म्हणजे? सासू सासरे. सासू सासऱ्यांना आई वडीलच म्हणता तुम्ही? क्या बात आहे. मला सांगा वहिनी, तुमचे मिस्टर काय करतात? प्लॉटिंगचं एजंट आहे. बर, आणि मग तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणीच आहात. बर, मग मला सांगा की सकाळी त्यांच्या ऑफिसला जायची काही गडबड असते? नाही. काहीच नसते? तसा काही त्रास नसतो? पण या सगळ्यांचा नाश्ता बनवण्याची जबाबदारी कोणावर असते? माझ्यावर. बर, मग काय काय असतं नाश्त्याला? पोहे, उपमा. पोहे आणि उपमा. याच्यावरती काय आहे? नाही. काहीच नाही का? त्यांना चालतं काही पण केलं तर. त्यांना चालतं आपलं काही पण केलं तर. तुम्ही काही जे करून द्याल ते त्यांना खावंच लागतं, पर्यायच नाही. बरं, मला सांगा की असं मध्ये कधी चिडतात का हो? सारखं रोज रोज पोहेच होत आहे, उपमाच होतोय?
नाही अजिबात चिडत नाही नाही अजिबात बर पण आज मी एक अशी वस्तू ठेवणार आहे ज्याच्यामुळे ते कदाचित खुश होतील पण ती वस्तू तुम्ही जिंकली पाहिजेत पहिल्यांदा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? मिलिंद बनसोडे. मिलिंद. बरं मिलिंद हे काय प्रकार म्हणजे कुठे हात मोडलास? ते बाईकहून स्लिप झाली ती गाडी फ्रॅक्चर आहे. बाईकवरून स्लिप झाली गाडी म्हणजे काय कळलं नाही म्हणजे बाईला बघून गाडी स्लिप झाली असं म्हणायचंय का? नाही 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 तसं मग काय मला कळलं नाही बाबा. बाईकहून पडलो होतो. बाईक वरून पडला होता. अच्छा अच्छा बाईक वरनं पडला होता. पावसाळ्याचे दिवस आहेत ना सगळं निसर्ड असतं. मग पडल्यावर काय झालं? फ्रॅक्चर झाला होता. फ्रॅक्चर झाला. मग घरात आल्यावर काय ओरडले? हो ओरडले होते. काय ओरडले? असे उपाध्या नको करत जाऊ असं तसं. तू जॉब करत जाऊ नकोस आणि काय करत जाऊ नकोस. काय नाही बस. बर कॉलेज विलेज करतोस? हो कॉलेज करतो. हा काय करतोस सध्या? सध्या देवगिरी कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी करतो. देवगिरी कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी सूक्ष्म जीवांवर अभ्यास करतोस. बर मग मला सांग औरंगाबाद मध्ये मुलींबरोबर फिरायला कुठे जायला आवडतं तुला? आतापर्यंत काही गेलो नाही बर पण तरी म्हैसमाळ वगैरे तिकडे जायला आवड. म्हैसमाळ म्हणजे काय माळावर म्हशी अशा सोडलेल्या असतात का? नाही नाही तसं काही. मग थंड हवेच्या ठिकाणी ते. थंड हवेचं ठिकाण आहे आणि मग वातावरण सगळं एकदम चांगलं असेल ना तिथं. थंड थंड वातावरण राहतं. थंड थंड वातावरण असतं बाबा तिकडे थंड. आणि मग अशा थंड वातावरणामध्ये तिकडे काय गरम गरम काही मिळतं का खायला? हो मिळतं ना. सगळं मिळतं ना. हो, सगळं. काय चहा? चहा परत ते मक्याचे काय म्हणतात बुट्टे का काय राहतं? बुट्टे हा, ते बुट्टे भेटतं. या पोट्ट्यांना बुट्टे आवडतात म्हणजे. हो. बर बघूयात आता तुला काय काय आवडतंय. या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतोस ते मला बघायचं आहे आणि या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा कोण आलं होतं? हा कुलकर्णी ना. म्हणजे पहिल्यांदा बोली लावतील कुलकर्णी काका, त्यानंतर तुम्ही म्हणजे वाघ वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावेल आपले बनसोडे साहेब. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे सँडविच टोस्टर. या सँडविच टोस्टरमध्ये तुम्ही एका वेळेला 2 सँडविच तयार करू शकता. याला नॉनस्टिक कोटेड कुकिंग प्लेट आहेत त्यामुळे ते धुवायला खूप सोयीस्कर आहे. या टोस्टरच्या हँडलला बकल क्लिप्स आहेत. याच्या रेडी टू कुक निऑन इंडिकेटरमुळे टोस्ट करिता योग्य तापमानाचा अंदाज येतो. या सँडविच टोस्टरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत लावतायत कुलकर्णी काका. कुलकर्णी काका हे घ्या 10 अंक. हे 0 ते 9 अंक आहेत. याच्यामध्ये फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. ठरवा. काय किंमत आहे? 1230. किंमत बरोबर आहे? कमी वाटतेय जास्त वाटतेय? बरोबर वाटते. नक्की नक्की. लिहून टाकायची? ओके लिहूयात मग. बिलकुल. वाघ वहिनी आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे? 1250. त्यांच्यापेक्षा 20 रुपये वाढवले. बरोबर आहे किंमत असं वाटतंय? वाटतंय. नक्की. हो. पाठीमागे विचारू. विचार. बरोबर आहे ही किंमत? नाही. मग किती असेल? 1100. बर इकडे बरोबर आहे. पाठीमागे 1300. इकडे काय वाटते तुम्हाला? नक्की ही किंमत बरोबर आहे? नक्की. लिहून टाकायची मग? हो. लिहूयात. मिलिंद आता तू किंमत ठरव. हे घे अंक. काय किंमत आहे? 1450. किंमत जास्त वाटतेय? नाही बरोबर. काय याच्या अगोदर घेतलंच अशी वस्तू? नाही घेतलं नाही पण अंदाज लावलाय. 1450 योग्य आहे. लिहून टाकायची मग? हो ठीक. चल पटकन लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या सँडविच टोस्टरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा कुलकर्णी काकांनी सांगितलेली किंमत आहे 1230 रुपये. त्यानंतर वाघ वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये आणि सर्वात शेवटी मिलिंदनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. बघूयात या टोस्टरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1349 रुपये. त्याच्या जवळची किंमत सांगितली होती वाघ वहिनींनी त्यामुळे त्या जिंकल्यात. अभिनंदन. अभिनंदन तुम्हाला मिळतो हा सँडविच टोस्टर. अभिनंदन वहिनी. थँक्यू. आता काय घरातल्यांची सुटका झाली? नाही. नाश्त्यातून म्हणजे रोज कांदे पोहे आणि उपमा असायचा ना. हो झालं. मग आता सँडविच करून देणार. हो. बर तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.
याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपरमार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथे आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला देणार आहे मी एक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त प्रश्नाचं उत्तर लगेच फोडायचं नाही. प्रश्न असा आहे, कोकणातून आली गोटी ती तलवारीनं पण नाही तुटी म्हणजे काय? आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे ऐश्वर्या राय बच्चन, वरुण गांधी, ऐश्वर्या, वरुण आणि स्वप्नजा. तुम्ही तिघांनी मला यातलं एक एक टोकन काढून द्या पटकन. ऐश्वर्या एक, थांब, आता वरुण हा वरुण आणि स्वप्नजा. तिघांनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 48. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 8. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? आरती संदीप जळोतकर. बरं, जळोतकर वहिनी, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. बरं, मिस्टर काय करतात? माझे मिस्टर कास्मो फिल्म्समध्ये प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. बरं, आणि सासरे पण सासरे घरीच असतात. म्हणजे रिटायर झालेत? हो, नाही, गावाकडे आमचं दुकान आहे, तिकडे असतात ते. गाव कधीमध्ये कुठलं? आमच्या नगर देवळा. बरं, मग काय त्यांच्याकडे काय ड्युटी असते सासऱ्यांकडे? आता सध्या काही नाही, बाळ सांभाळतात. बरं, मग तुमचा त्रास कमी झाला? हा. बरं, मग बाळाला सांभाळून वगैरे तुम्ही खरेदीला कसं बाहेर पडता? नाही, असं शक्यतो जात नाही बाहेर, पण कधी गेलो तर त्याला घेऊन जातो. बरं, कोण असतं बरोबर खरेदीला? मिस्टर असतात माझे. मिस्टर असतात. हो, या. आणि नंतर ते कोण उचलतं बॅग? मिस्टर. तेच. बरं, कारण माझ्याकडे बाळ असतं ना, म्हणून. तुमच्याकडे बाळ असतं, केवढं मोठं कारण आहे. पण आता तुमच्याकडे बाळ नाहीये, त्यामुळे तुम्हालाच इथे खरेदी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? वैशाली गायकवाड. बर, तू काय करतेस? मी 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे. कुठला ट्रेड आहे? कॉम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स. बर, मग घरी काय कम्प्युटर वगैरे आहे? आहे ना. बर, मग काय उपजॉब चालू असतात त्याच्यावर? जे आहे ते कॉलेजमध्ये शिकवतात ते सगळं करून बघते, प्रॅक्टिस वगैरे. ते सगळी प्रॅक्टिस वगैरे घरी चालते. घरी कोण कोण असतं? घरी आई वडील असतात आणि मी असते, आणि 3 बहिणीचे लग्न झालेले आहेत. बर, मग आता कोणाचा नंबर? आता मीच शेवटी आहे. म्हणजे तुझा नंबर. हा. बर, मग काय औरंगाबाद मध्ये की बाहेर बघणार? अजून काय तर ठरलं नाही. अजून काय ठरवलं नाही. मग आता काय ठरवलंस? आता सध्या अभ्यास. फक्त अभ्यास करायचा. बर, बघूयात या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव ज्योती कुरुंबट्टे आंबुलगेकर. एवढं नाव मोठं? हो. बर, तुम्ही काय करता? मी संस्कृत विषयाची प्राध्यापिका आहे. संस्कृत विषय? बर, कुठल्या कॉलेजमध्ये? मी देवगिरी कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला आर्ट्स कॉमर्सला संस्कृत विषयाची प्राध्यापिका आहे. बर, मग संस्कृत शिकवताना काही त्रास असतो? त्रास तसा नसतो, आवड मुलांना भरपूर असते. हा. पण काही शाळांमध्ये संस्कृत नसल्यामुळे डायरेक्ट 11वीला जे संस्कृत घेतात त्यांना थोडं अवघड वाटतं. मग त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे हेच आमचं कर्तव्य आहे. बस. बर, म्हणजे संस्कृत भाषा ही खरं देवांची भाषा असं समजली जाते. तर मग आता देवांच्या आपल्याला काही इथे बोलवू शकत नाही देवांना, पण तुम्ही आहात तर तुम्ही संस्कृत मधून 3:30 कार्यक्रम कसा वाटतो ते सगळ्यांना सांगा. जी TV वाहिन्याः 3:30 कार्यक्रमः अतीव सुंदरः अस्ति. धन्यवाद असती, धन्यवाद असती. तुम्हाला या राऊंड साठी शुभेच्छा माझ्याकडून असती. आता तुम्ही कशा खेळतात ते मला पाहायचंय. खूप खूप शुभेच्छा. चालेल, थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही एका मिनिटामध्ये खरेदी करायची, लक्षात ठेवा. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 849 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. चला लवकर, पटकन पटकन, खाली पाडू नका काही साहित्य, सगळं राहिलं पाहिजे. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात.
निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केले ते. ज्योतिताईंनी केलेली खरेदी आहे 283 रुपयांची. त्यानंतर जळोदकर वहिनींनी केलेली खरेदी आहे 368 रुपयांची. आणि वैशाली गायकवाड हिने केलेली खरेदी आहे 466 रुपयांची. ती आपल्या बजेटच्या जवळपास पोहोचली आहे, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही संपूर्ण भाजीपाल्याची खरेदी. जळोदकर वहिनींबरोबर आत्ता त्यांचं बाळ आलेलं आहे. ते जर खरेदीच्या वेळेला असतं तर कदाचित तुम्ही जिंकला असतात. असो, पण आज जिंकली आहे वैशाली. अभिनंदन वैशाली. थँक्यू. आता या सगळ्या खरेदीची कशी काय हे करणार, म्हणजे वाटणी? वाटणी म्हणजे काय? घरी बघ, गेल्यावर ते हिसकावते आत्ताच सगळं साहित्य. त्याला काय देणार आहेस? हो देईल ना, अननस देईल त्याला. अननस देणार. बरं, तुला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, कोकणातून आली गोटी ती तलवारीने सुद्धा नाही तुटी म्हणजे काय? आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या वाघवहिनी आणि सुपरमार्केट राऊंडची विजेती वैशाली दोघी खेळणार अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडायची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय तर ही जी मोसंबी आहेत ही तुम्हाला सोलायची आहेत. पण एक अट आहे, ही मोसंबी सोलताना तुम्हाला हाताचा वापर करता येणार नाही. तर ही तुम्हाला सोलायची आहेत दातानी किंवा तोंडानी सोलायची. जो सर्वाधिक मोसंबी सोलेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारे संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? नक्की? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30 करा सुरुवात. लवकर 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 लवकर. टाळ्या. थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात सर्वाधिक मोसंबी कोणी सोडली आहेत ते. वैशाली, हे मोसंब ग्राह्य धरलं जाणार नाही. वैशालीनी 1 मोसंब पूर्णपणे सोडलेलं आहे. आणि इकडे वाघवहिनी हे मोसंब ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि हे दुसरं, पण याच्यात साल आहे त्यामुळे हे सुद्धा ग्राह्य धरलं जाणार नाही. याचाच अर्थ वैशाली जिंकली आहे आणि तिला मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची. हिरवा का? कारण ती माझ्या साईडला आहे. तुझ्या साईडला आहे म्हणून. बर, पाठीमागे काय वाटतंय, कुठल्या रंगाची चावी? लाल. आणि हिरवा? हिरवा. लाल की हिरवा? हिरवा. नक्की? हो, फायनल. निवड मग. वैशालीने हिरव्या रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे वाघवहिनींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत वाघवहिनी. त्यांना मिळालाय पुदिना. अभिनंदन. थँक्यू. आता कसं वाटतंय? गार वाटतंय. गारगार वाटतंय ना? म्हणूनच पुदिना दिलेला आहे. पुदिन्यामुळे सगळं काही थंडगार होतं. तुम्ही अशाच कूल राहाव्यात ही आमची अपेक्षा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत वैशाली मॅडम. त्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. थँक्यू. काय आता काय याच्यात शिजवणार? मला घ्यायचाच होता. घ्यायचाच होता. बरं, पण आता बनवणार काय याच्यात? केक वगैरे. केक वगैरे बनवणार. आणि हे सगळे काका वगाशी इतके नाचत होते, सगळ्यांना खायला घालणार ना? मलाही बोलव. नक्की. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. थांबा जरा, नीट ऐका. आजचा प्रश्न मी असा विचारला होता, कोकणातून आली गोटी ती तलवारीनंही नाही तुटी म्हणजे काय? थांबा. उत्तर फोडायचं नाही. उत्तर फोडायचं नाही. तुम्ही या. तुमचं नाव? रोहिणी पोळ. आणि उत्तर? सुपारी. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू.